राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। राष्ट्रपती पंतप्रधान पद कशाला हवं अशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले। राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित मित्रों के बीच या कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केले। पंतप्रधान मोदींनी इंधन वाचवा, पेट्रोल डिझेल वाचवा असं आवाहन केले। निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी डिझेल पेट्रोल लागतं, त्यामुळे येत्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी विनंती मी सर्व पक्षांना केल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। नेरळमधल्या हिंदू संमेलनामध्ये मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी आणि काही पोलिसांवर थेट निशाणा साधलाय। बिर्याणी खाणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू असा इशारा त्यांनी सभेत दिला। भंडारा गोंदियामध्ये महायुतीचं 80 ते 85% मतदान आहे। महायुतीचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा असल्याचं परिणय फुके यांनी म्हटलंय। नाना पटोले यांनी सहकार्य करावं असं देखील फुके म्हणाले। माझा राम मंत्रालयात बसलाय, मी त्यांचा हनुमान अशा शब्दात राणे यांनी फडणवीसांप्रती असलेला विश्वास आणि निष्ठा व्यक्त केली। महायुती सरकारच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगत राणेंनी केलेल्या वक्तव्याचं समर्थकांकडून स्वागत केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर विशेष संग्रह अंकाचं प्रकाशन होतं। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्रह अंकाचं मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा अंक तयार करण्यात आला। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल झाल्याचं कळतंय। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातले काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार बंटी भांगडिया यांच्या ते संपर्कात आहेत। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना भाजपने अज्ञातस्थळी नेल्याची माहिती आहे। शरदचंद्र पवार गटाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। श्रीगोंदा इथं महेश्वर पतसंस्थेच्या नव्या शाखेचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं। संस्थेचं भविष्य उज्ज्वल असून आता अशोक खरातकडे भविष्य पाहण्याची गरज नाही असा मिश्किल टोला यावेळी राम शिंदे यांनी दिला।